नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि या प्रकल्पामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतोय. आज मिळून साऱ्याजणीची मैत्रीण सविताताई सोनवणे आल्यात. नमस्कार सविताताई, खूप आनंद झालाय आणि आज आपण छान गप्पा मारूया. मला पहिल्यांदा सांगा की तुमच्या आयुष्यात स्त्री चळवळ कधी आली? माझ्या आयुष्यामध्ये स्त्री चळवळ पहिल्यांदा तर आम्ही ज्या वस्तीमध्ये राहत होतो त्या वस्तीमध्ये महिलांच्या ज्या समस्या आहेत तेव्हापासून सुरू झाले. आणि खरं सांगायचं त्याच्या आधी तर मी 7 वर्षाची असतानाच माझ्यावर जबाबदारी आली की तेव्हापासूनच स्त्री चळवळ काय आहे लक्षात आलं. वस्ती कुठे तुमची? कुठली वस्ती? मी पुण्यातच खडकमाळीमध्ये. माझं नाव सविता सोनवणे. मी खडकमाळीमध्ये माझं माहेर आणि माझे वडील सावकार होते. हो. तर ते संजय गांधीच्या आणीबाणीमध्ये त्यांचं सगळं ते फ्लॉप झाल्यामुळं ते मेंटली हे झाले. तर त्यानंतर मग माझ्या वडिलांना खूप असे म्हणजे माझ्या आईचं आणि वडिलांचं खूप भांडणं व्हायची घरी पैशावरनं. खूप भांडणं असे जनरली ते पिणं खाणं वगैरे करायला लागले. खूप भांडणं वगैरे व्हायची आणि त्याच्यामध्ये मग काही कालावधीने मी 7 वर्षाची होते. एक भाऊ 3 वर्षाचा होता, एक भाऊ 11 महिन्याचा होता. त्यावेळेला माझ्या आईने मग आत्महत्या केली. अरे बापरे. काय कशी केली? म्हणजे जाळून घेतला अंगावर. म्हणजे मी बाळाला घेऊन 11 महिन्याच्या बाळाला घेऊन अशी घरात बसलेली आणि एक भाऊ बाहेर खेळतोय जो 3 वर्षाचा होता. त्याचं नाव धनंजय होता आणि जो होता तो विनोद होता. मांडीवर होता तो विनोद होता. तर त्याला घेऊन मी बसलेली आणि आई वडिलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं चालली होती. ते संन्यासी पिक्चर बघून आले होते दोघं. बरं. पिक्चर वगैरे बघून आले आणि त्याच्यानंतर मग आई वडिलांना म्हणजे संन्यासी झाले वडील. काहीतरी झालं दोघांचं. मग आई अशी वैतागून म्हणायची वडिलांना की मी पेटवून घेईल, मी आत्महत्या करेल, मला टॉर्चर करू नका, होईल आपलं सगळं व्यवस्थित. वडिलांना ते मेंटली मला 2 आई होते. एक सावत्र आई होती, ती मुलांना म्हणजे ती पहिली ती मुलांना घेऊन ती वेगळी राहिली, मुंबईला गेली. वडील टॉर्चर करायचे, तिची चुकी नव्हती, वडील टॉर्चर करायचे. आणि मग माझ्या आईला पण टॉर्चर करायला लागले. मग माझ्या आईने आत्महत्या केली. आणि ते तुझ्या समोर झालं? माझ्या समोर. हो, माझ्या समोर चिमणी असती ना, त्या चिमणीत चूल पेटलेली होती, त्याच्यावर स्वयंपाक करत होती. आणि वडिलांना म्हणले मी आत्महत्या करते. वडील म्हणले जा तू अशी देते म्हणून वडील बाहेर निघून गेले. बाहेर गेले आणि वडील गेले दारू प्यायला. आणि आईने मग राग आला आईला. आईने ती साडी टाकून घेतलं. 9वारी साडी होती कॅलिसिनची, त्याच्यावर रॉकेल वतला आणि गाडी लावली आणि माझ्या समोर आई पेटती. मी माझी आई पेटली, माझी आई पेटली म्हणून त्या बाळाला घेऊन मी बाहेर गेले की लोकांनी माझ्या आईला वाचवावं म्हणून. मग लोकांनी माझ्या आईला वाचवलं कधी, तिला हॉस्पिटलमध्ये नेलं कधी, ती कधी गेली ते मला काहीच माहिती नाही. मी फक्त पेटताना बघितली आणि मग त्याच्यानंतर नाही. म्हणजे तुला कळलंच नाही, माहीतच नाही. मी बाळाला घेऊन त्या भावाला घेऊन वस्तीच्या बाहेर पडले. आणि मग कुठे गेली? पण नाही, मी लांब अशी नुसती जाऊन घाबरून असे थांबले लांब जाऊन. त्याच्यानंतर लोकांनी लगेच रिक्षात घातली. वडील आले, वडिलांनी रिक्षात घातली आणि ससून हॉस्पिटलला नेली. तर 90% 100% पूर्ण. आणि मग ते डाईंग डिक्लेरेशन असतं, मरताना सांगतात, तसं काही नाही झालं? काहीच नाही. मग मला एक दिवस माझी चुलती माझ्या नातेवाईकांना सांगत होती. आम्ही त्यांच्याकडे होतो त्या टायमाला. थोडे दिवस त्यांनी सांभाळ केला आमचा. की त्यांनी सांगितलं की मग ती सांगत होती 2 महिन्यांनी की हिची आई कशाने गेली. मग तिने सांगताना मला कळालं की माझी आई गेली म्हणून. बरं. तोपर्यंत कळत काहीच माहिती नव्हतं. मग वडील कसं होते आई गेल्यानंतर? वडील त्यांचे ते मेंटली एकदमच म्हणजे ते खूपच. आणि त्याच वेळेला मग आता ह्या मुलांना कोण सांभाळणार अशी चर्चा वस्तीतल्या लोकांची किंवा नातेवाईकांची. नातेवाईकांनी पण अंग झटकून दिलं की त्यांनी पण बघायला नाहीच म्हणजे जबाबदारी घ्यायला तयार झाल्या. मग हाय नाही ही बघेल ना, 7 वर्षाची मुलगी काय बघणार आहे. मग आली माझ्यावर जबाबदारी. मी म्हटलं माझ्या भावांना मी सोडणार नाही, मी माझ्या भावांना बघणारच म्हटलं. मग मी माझ्या भावांना घेतलं आणि माझ्या आईच्या वडिलांचं जे घर होतं हिराबागमध्ये, मग तिथे येऊन आम्ही राहिलो. आणि मग आता करायचं काय, काहीच माहिती नव्हतं की कसं पोट भरायचं भावांचं.
आमचं गाई होती, म्हणजे गवळी, माझे वडील फुलमाळी, त्यांचा गोटा होता वडिलांचा. माझ्या गोटा म्हणजे असं काका वगैरे आणि आजोबा बघत होते. मग ते 2 लिटर दूध रोज द्यायचे आम्हाला. बर. मग ते विकायचं माझ्या वडिलांच्या वाट्याला जी गाई आली होती, जिग्नू म्हणून तिचं नाव होतं, वडिलांनी त्या गाईच्या दुधावर मग आम्हाला 2 लिटर दूध आम्ही 3 जण दिवसभरामध्ये, मग त्या बाळांना मी ते दूध पाजायचं आणि मग त्याच्यावर त्यांचा सांभाळ करायचा, किंवा मग ते दूध विकायचं कोणाला तरी, पैसे मिळतील त्याचं काहीतरी हे करायचं. आणि मग स्वयंपाक पाणी नाही, मग थोडे दिवस तर कोणी पण द्यायचं, थोडं थोडं द्यायचं आणि तसं खायचं आम्ही. त्याच्यानंतर मग लोकांचं पण लक्षात यायला लागलं. 6 महिने गेले, 2 महिने गेले, 3 महिने गेले, असं लक्षात यायला लागलं. भाऊ इतका म्हणजे अक्षरशः भूक लागली की तो डोकं आपटून घ्यायचा की मला भूक लागली म्हणून, ताई मला भूक लागली, ताई मला भूक लागली. मग चुलतीकडे एक दिवस गेले की बाळाला भूक लागली म्हटलं, तर तिने नाही दिलं. मग म्हणलं काहीतरी आपल्यालाच करायला लागणार. मग लोकांना मुली होत्या तिथं खेळ, म्हणजे मैत्रिणी माझ्या, काय ग तुम्ही करता? मग त्या म्हणल्या, अगं आम्ही काम करतो, पण तू लहान आहेस अजून, तुला कोण काम द्या, पडल ते काम मी करेल, पण माझ्या भावांना फक्त जेवायला दिलं तरी बास झालं, आमचं पोट भरण्यापुरतं बास. असं म्हणून मग कोणाची भांडी घास, कोणाचा कचरा टाकून ये, कोणाचं जिना झाड, कोणाचं अंगण झाड, गवत काढ, मग कोणाला आगाडा दुर्वा आणून दे, कोणाला वावरी घटाच्या टायमाला आणून दे. मग कोणाची भांड्याची पाटी असते ना, ते तिच्या मागे मग बोचकं वागवायचं. 2 रुपये तिने रोज द्यायचे, 1 वेळेचा चहा द्यायचा. मग संध्याकाळी त्या भावांना त्या 2 रुपयामध्ये आणून खायला घालायचं. मग तुझं शिक्षण म्हणजे बाजूलाच राहिलं. मी 2री मध्ये होते तेव्हाच आईने असं आत्महत्या केलं. मग पुढे नाही झालंच नाही, असं झालं. आणि मग भावंडांचं शिक्षण का त्यांचं पण नाही होऊ शकलं? नाही, काहीच नाही, कोणीच नाही शिकलं. म्हणजे पर्याय खायचं, हो ना, खायचे वांदे म्हणतात तसं. सगळ्यात पहिल्यांदा आई वारली कळाल्यावर नाही रडले मी एवढी, पण ज्या वेळेला भावाच्या अंगावर कपडा शर्ट फाटलेला दिसला त्यावेळेला खूप रडायला आला. दिवाळीचा सण होता आणि भावाच्या अंगात शर्ट नव्हता, सगळे नवीन कपडे घातलेले मुलांनी. माझ्या आई होती तोपर्यंत खूप चांगलं म्हणजे बघायची आई, पण नंतर भावाच्या अंगात फाटलेला शर्ट बघून इतकी रडले मी. मग जिथे मी काम करायचे सिंधीवाड्यामध्ये, विकारदास मारुतीच्या तिथे, त्या लोकांनी माझ्या भावांना दोघांना ड्रेस दिले नवीन. मग मला आनंद झाला की माझ्या भावांना त्यांनी आई ते 2 ड्रेस दिले. पहिली दिवाळी अशी झाली आई गेल्यावर की अशी परिस्थिती आली. आई तुझी कामं करायची, धुण्या भांड्याची किंवा अशी काही? नाही, ती भांडे काम करायची, भांडे विकायची, पण म्हणजे पैसे मिळवायचे, पैसे मिळवायची. हो. आणि वडिलांचं पण होतं सावकारकी वगैरे, व्यवस्थित होतं सगळं. तसं आर्थिक खरं म्हणजे खूप काही पंचायत नव्हती. घरात कामाला बाई वगैरे, आम्हाला सांभाळायला बाई होती आणि खूप चांगलं व्यवस्थित सगळं होतं. हो, म्हणजे तुला तो केवढा मोठा शॉक ना, आधी अशी राहिलेली चांगल्या ह्याच्यात आणि नंतर अगदी खायचे वांदे, म्हणजे खूपच झालं. बापरे. मग तू म्हणजे अशीच लोकांची कामं करत करत मोठी झाली. हो. आणि मग लग्न वगैरे कसं तुझं? नाही, मग त्याच्यानंतर असं झालं की वडील खूपच मारायला लागले. हो, मारायला लागले की तू असं जेवण आणून पोरांना चारती, मी सावकार आहे म्हणजे त्या बहाणामध्ये, आणि मला हे होतं ते होतं, त्रास होतो, तू कशाला लोकांची कामं करते. मग मी म्हणायचे माझ्या भावांची पोटं कशी भरू. वडिलांनी माझ्या डोक्यात खुणा आहेत अशा बघा, डोक्यात दगडी वगैरे घातलेली. माझी मावशी वगैरे शेजारी तिथे राहायला होती, ती म्हणली तुझ्या सावत्राईकडे तू जा. तिने 2 रुपये दिले मला. मी पुन्हा स्टेशनला गेले भावाला घेऊन आणि एक रात्र झोपले. गाडी इकडे मुंबईला जाते इकडे जाते माहिती नाही. विचारत पुन्हा स्टेशनला पोहोचले आणि भाऊ म्हणला की मला भूक लागली म्हणला, म्हणून मी एका भावाला बाथरूमला जायचं होतं, एका भावाला भूक लागली होती. मग लेडीज टॉयलेटमध्ये एका भावाला म्हटलं तू बाथरूमला जा बारक्याला, आणि एकाला म्हटलं थांब तू इथं बाळापाशी, मी जाऊन कलिंगड घेऊन येते. आणि तो जो भाऊ हरवला, परत 2 दिवसांनी सापडला. परत आम्ही तिथंच थांबलो. त्या रात्री झोपलो तिथं. जो तो रात्रीतनं उठून गेला तो आजपर्यंत सापडला नाही. म्हणजे एक भाऊ सापडला 11 महिन्याचा होता, तो 3 वर्षाचा झाला, तो तिथनं हरवला. तो पुढे सापडला नाही सापडला. अरे बापरे. आणि मग माझं असंच त्याला शोधत जिकडे जिकडं जाता येईल तिकडं सगळीकडे शोधलं, पण तो काय आजपर्यंत सापडला नाही. मला तुमच्या माध्यमातून पण सांगायचं, माझं नाव सविता, माझा एक भाऊ धनंजय आणि एक भाऊ विनोद. विनोदला माझं हे सांगणं आहे की तू बाळा कुठेही असेल तर तू मला, मी आहे, तू मला कळव आणि मला भेटण्याचा प्रयत्न कर. मी आजपर्यंत तुझी वाट बघते की तू मला कधी ना, आशा आहे की तू कधी ना कधी मला सापडशील. तूच एक राहिलाय की तो माझा माहेरचा आहे. बर. आणि मग तो दुसरा भाऊ?
मग दुसऱ्याचं असं झालं की माझं लग्न झालं. मावशीने माझ्या म्हणजे साध्या पद्धतीने मंदिरामध्ये लग्न लावून दिलं. मी ज्या वेळेला 15 वर्षाची होते त्यावेळेला. आणि मग लग्न झाल्याच्या नंतर 15-16 वर्षाची असताना मला मुलगी झाली, ज्योती माझी. 16 वर्षाची असताना मुलगी झाली आणि मग 16 वर्षाची असतानाच माझं लग्न झालं. 17व्या वर्षी मला मुलगी झाली. मग ती मुलगी माझी 6 महिन्याची होती तेव्हा हा भाऊ माझा आदल्या दिवशी माझ्याकडे आला. जो धनंजय, आई वारली तेव्हा 3 वर्षाचा होता तो. 16 वर्षाचा झाला आणि ज्या दिवशी त्याचा बर्थडे होता त्या दिवशी सारसबागेच्या तिथे आदल्या दिवशी माझ्याकडे येऊन भेटून जेवण केला. आणि ज्या दिवशी त्याचा बर्थडे होता सारसबागेच्या स्टॉलच्या मागे तो पतंग काढायला झाडावर चढला आणि त्या उकळ्या असतात मिरची कुटायच्या, त्या मिरची कुटायच्या उकळीवर जो पडला तो गेलाच. अरे बापरे. रक्षाबंधन श्रावण महिन्यामध्येच रक्षाबंधन 1-2-3 दिवसांनी म्हणतानीच माझा भाऊ तो गेला. मी दवाखान्यामध्ये बाळाला घेऊन ह्या अशा अवस्थेत गेले ससून हॉस्पिटलमध्ये. वडील आले सांगायला, पूर्ण रक्ताने भरलेले. मी वडरवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. वडील आले आणि वडिलांनी सांगितलं की सविता चल, धनंजयचा ॲक्सिडेंट झाला. गेले मी तिथे आणि बघितलं तर भावाचा असा म्हणजे त्यांनी इथनं पूर्ण फोडलं होतं डॉक्टरांनी आणि डोक्यातनं पूर्ण रक्त, कानातनं रक्त वाहत होतं आणि मग तो गेला. अरे बापरे. आणि मग नवरा कसा निघाला? नवरा माझा चांगला आहे, म्हणजे चांगले होते ते. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. कधीच असं की मी या संस्थेमध्ये आल्याच्या नंतर पण आम्ही ते भाड्याचं घर वगैरे सोडलं. मधला काळ पण खूप संघर्षाचा गेला माझा. खूप म्हणजे खूप स्ट्रगल झालं. 2 रुपये 3 रुपये 4 रुपये नवऱ्याला भेटायचे पण त्याच्यात काय भागायचं नाही. बाळ पण. तो किती शिकलेला? त्यांची 4वी 5वी झालेली होती, जास्ती नव्हती. पुण्याचे. त्यांनी वयाच्या 11व्या वर्षीच घर सोडलं होतं. वडील त्यांचे पण पिणारे होते पण निर्व्यसनी होते ते काय व्यसन नाही करायचे. आणि मग तिथनं आम्ही निघलो आणि पर्वतीला गेलो आणि तिथे चटई बांबूचं 151 रुपयाची पावती फाडून चटई बांबूचं घर तिथं आम्ही असं ठोकलं आणि मग तिथे राहायला लागलो. पण त्या मधला काळ खूप संघर्षाचा माझा गेला की त्याच्यामध्ये मला खूप संघर्ष करायला लागला. आणि त्याच्यातच मला कळालं की घर स्वतःचं काय असतं. भाड्याचं घर हे खाली कर, ते खाली कर, ते खाली कर, इथनं पसारावर तिथनं पसारावर, असा म्हणजे त्या महिलांना जो होणारा त्रास आहे तो खूप भोगला आणि मला सतत असं वाटायचं की कधीतरी माझं स्वतःचं घर होईल. कधीतरी हो तिथे झालं मग माझं. आणि मग मध्ये सामाजिक कामाला कशी लागली? मग तिथे पर्वतीला गेल्याच्या नंतर मग माझे मिस्टर भंगारचा धंदा करायला लागले. स्वतःचा काम सोडून स्वतःचा धंदा करायला लागले. मग मला एक मुलगा झाला, मग दुसरा मुलगा झाला. मग त्याच्यानंतर आम्ही हळूहळू आणि तिथे गेल्याच्या नंतर पिण्याच्या पाण्याची समस्या खूप होती. पण त्यावेळेला छोटी वस्ती होती म्हणजे एवढी समस्या. म्हणजे आम्ही कॅनेलचं पाणी प्यायचो, स्वच्छ असायचं. पाटे जायचो, कॅनेलचं पाणी हांडा भरून आणायचो आणि प्यायचो. आंघोळीला, धुण्याला, भांड्याला सगळं कॅनेललाच जायचं. त्यामुळे एवढं काय त्या टायमाला वाटलं नाही. पण वस्ती जशी वाढत गेली तसं खूप म्हणजे जनता वसाहतच अख्खी वाढली. खूप म्हणजे बघता बघता अशी पूर्ण हे झाली. म्हणजे पिण्याला एक पाणीच नाही राहिलं ते. मग एक हांडा पाणी आणण्यासाठी आम्हाला 1-1 तास जावं लागायचं. बाळांना सोडून, नवऱ्यांचा स्वयंपाक सोडून, बाळांचं शाळा सोडून. म्हणजे हा संघर्ष मलाच नाही तर इतर महिलांना. मग मी महिलांना म्हटलं आपण किती दिवस असं काढायचं. तिथनं खरी माझी स्त्री चळवळ चालू झाली. किती दिवस आपण हा संघर्ष करायचा. आपण कुठेतरी आवाज नको का उठवायला. मग दीपक गावडे म्हणून नगरसेवक होते, ते निवडून आले होते. 2.5 वर्ष झाले होते. मग मी शिवसेनेचे होते ते. मी म्हटलं आपल्याला ते घरोघरी येऊन विचारणार नाही तुमच्या काय अडचणी, आपल्याला द्यायला पाहिजे, आपल्याला त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे ना. आपल्या अडचणी, त्या बेसिक अडचणी बघतील पण प्रत्येक काय अडचणी घरोघरी हे त्यांना कळणार नाही. आपल्या अडचणी आपण त्यांना मांडल्या पाहिजेत. मग आमच्या वस्तीतली एक महिला, मी आणि बाकीच्या इतर महिलांना घेऊन त्यांच्याकडे जाऊन आम्ही हा पाण्याचा प्रश्न सोडवायला लागलो. मग त्यांनी जोकीन सरांची आमची ओळख करून दिली. बर. म्हणजे याचे स्पार्क महिला मिलन संघटना, स्पार्कचे जे जोकीन सर म्हणजे ते स्पार्कचे नाही, ते NSDF होते. ते संघटना आणि स्पार्क ही संस्था, स्वयंसेवी संस्था. मग ते त्यांची ओळख आम्हाला गावडेंनी करून दिली. दीपक गावडे जे नगरसेवक होते ते म्हटले की जोकीन सरांना महिला मिलन पुणे शहरामध्ये करायचं होतं. मग ते म्हटले की मला महिला मिलन संघटना पुणे शहरात करायची, तर अशा एक महिला मला पाहिजे की ज्या करू शकतात.
आणि नुकतंच आम्ही एक 3-4-6 महिने त्यांच्याकडे म्हणजे जाणं आमचं पाण्यासाठी चालू होतं. मग त्यांनी हा ग्रुप माझ्याकडे येतोय, तुम्ही तिथे आपण तिथे मीटिंग घेऊया. मग पहिली मीटिंग दीपक गावडे, जोकिन सर आणि आमच्या जे संघटनेचे शेखर भैया, बाकी इतर लोक, जे स्पार्कचं कोणी नव्हतं, फक्त महिला मिलन आणि तुम्ही, आम्ही होतो. आणि शेल्टर असोसिएट आणि स्पार्क त्या टायमाला जॉईंट मध्ये काम करत होतो. शेल्टर असोसिएटच्या प्रतिमा जोशी वगैरे आम्ही एकत्र त्यावेळेला काम करत होतो. टॉयलेट वाले प्रतिमा जोशी. हो हो हो. मग त्या आणि आम्ही त्यावेळेला मग ते महिला मिलन आमच्या इथं चालू केलं पहिल्यांदा. तर मी माझं ऐकणं, माझं बोलणं, माझं प्रश्न विचारणं, हे जोकिन सरांना खूप म्हणजे हे वाटलं की हिच्यामध्ये काहीतरी आहे, स्पार्क काय करायचं. आणि मग ह्याच्यानंतर मग त्यांनी मला मग आम्ही तिथं महिलांनी पहिलं 15 महिलांनी संघटना चालू केली. बचत गट, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, आणि मग हळूहळू 50 महिला झाल्या. बरं, मग आता 6 महिने झाले. मग आता जोकिन सर आले. जोकिन सरांना म्हणलं 6 महिने झाले आमच्या इथं आम्ही बचत करतोय, संघटना पण बांधली, पण आमची मेन जी समस्या आहे तो पाण्याचा प्रश्न आहे, तर तो आपण पहिला सुटायला पाहिजे. जोकिन सर म्हणले मी सोडवणार नाही, तो तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्ही एक फुटबॉल आहे, मी तुम्हाला धक्का देणार, तुम्ही पळायचं. मग त्यांनी मार्गदर्शन केलं. तू म्हणली पहिली मुंबईला ये, मला म्हटले. मग मी पुणे शहरातल्या 3-4 महिलांना घेऊन, माझी 3 मुलं घेऊन, लहान होते, 3 मुलांना घेऊन मी मुंबईला गेले. पहिल्यांदाच मुंबईला गेले. पहिल्यांदाच मुंबईला गेले. मग तिथे त्यांची फुटपाथच्या महिला कशा पद्धतीने आपल्या हक्कासाठी लढतात, ज्या UP, बिहार किंवा इतर प्रांतातनं, तामिळनाडू इकडनं आलेल्या आपल्या हक्कासाठी कशा लढतात आहे सरकारबरोबर, न मोर्चा काढता, न उपोषणाला बसता, न भांडणं करता आपल्या समस्या कशा पद्धतीने सोडवतात आहे, ह्याचं मार्गदर्शन घेतलं. व बचत योजनेच्या माध्यमातून महिला वस्तीतल्या सोशल इकॉनॉमिक सर्वे कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा माहिती नव्हतं. आज मी सोशल इकॉनॉमिक सर्वे हा शब्द खूप इझिली बोलते, पण त्यावेळेला मला बोलता येत नव्हता बोलता. मग सोशल इकॉनॉमिक सर्वे कशा पद्धतीने करून आपल्याला आपल्या वस्तीची माहिती घ्यायची पहिली, आणि मग आपल्या वस्तीत लाईट आहे का, पाणी आहे का, नळ कोंडाळे आहेत का, किती लोकांकडे रेशन कार्ड आहे, किती लोकांचे नाव मतदानात आहे, असं करून मग ते मार्गदर्शन घेऊन पुण्यात आलो. सोशल इकॉनॉमिक सर्वे पहिल्या वस्तीचा केला, फाईल तयार केली. मग वॉर्ड ऑफिसला गेलो. वॉर्ड ऑफिसच्या नंतर मग डायरेक्ट जोकिन सर म्हटले कमिशनरांकडे जा, बापाकडे जाऊ, बापा. मग डायरेक्ट कमिशनरांकडे गेलो. कमिशनरांकडे जाताना एवढं म्हणजे कसं जायचं, काय करायचं, जोकिन सर म्हटले तुम्ही कमिशनरांकडे जावा आणि त्यांना विचारा. रमानाथ झा त्यावेळेला कमिशनर होते पुणे महानगरपालिकेचे. त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं की आम्हाला असं असं आहे. सगळेजण चव करायला लागले. ते म्हटले एक जण तुमच्यातलं बोललं तर मला कळेल. तर मग महिलांनी सांगितलं, सविताताई बोलली. मग मी सांगितलं की आम्हाला पिण्याच्या पाण्याच्या खूप समस्या आहे, जी काय अडचण आहे ती सगळी त्यांच्या पुढे मांडली. त्यांनी रीतसर आम्हाला संबंधित पाटबंधारे खात्याचे जे अधिकारी असतात त्यांच्याकडे पाठवलं. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला रेशन कार्ड आहे का, नाहीये. मग रेशन कार्डाच्या ऑफिसला गेलो. कलेक्टर कचेरीला जाऊन डायरेक्ट कलेक्टरांना भेटलो. त्यावेळेला पैसे नसायचे, चालत जायचो आम्ही, मुलांना घेऊन चालत जायचो. आणि मग जाऊन ते रेशन कार्ड काढलं, कमिशनरांना, तिथं कलेक्टरांना भेटलो. मग कलेक्टरांनी इकडे फोन केला. आम्ही हे सांगितली माहिती आमची की आम्ही अशा अशा संघटनेमार्फत अशा अशा आलोय. आणि मग रेशन कार्ड ऑफिसला गेल्यावर मग तिथे फॉर्म भरून दिले. 5 रुपयामध्ये आम्हाला रेशन कार्ड मिळालं. टॅक्स पावती भरली आणि मग ग्रुप तयार केला. आणि मग वरती त्यावेळेला पुणे महानगरपालिकेने 70,000 रुपये त्यावेळेला खर्च करून, म्हणजे जवळजवळ आता 30-31 वर्ष झाले असेल, 4 इंची पाईपलाईन बसून 40 वर्ष जुनी असलेल्या वस्तीमध्ये एकही नळ कोंडाळा नसताना त्यांनी आम्हाला वरती नळ कोंडाळा दिला. खूपच मोठा विजय होता तुमचा. तोपर्यंत पण तुला लिहायला वाचायला चांगलं यायला लागलं होतं? नाही. मग काय करत होती तू? काही नाही. ज्योती बेंडे म्हणून माझ्या बरोबर जी सहकारी होती ती, आणि माझी मुलगी, असं माझ्या मुलीचं पण नाव ज्योती, त्या लिहायच्या. बचत करताना सुद्धा पुस्तकावर तेच लिहायच्या. आणि काय लिहायचं झालं, अर्ज लिहायचा झाला, काय लिहायचं झालं तर जर ज्योती बेंडेला वेळ नसला तर मग माझी मुलगी लिहायची.
असं करत. पण मग नंतर तू शिकली लिहायला वाचायला का नाही? शिकली म्हणजे आता थोडा कॉन्फिडन्स आला असेल जास्ती की आपलं आपल्याला करता येईल. जास्ती लिहिता येत नाही पण वाचता येतं. म्हणजे निदान चुकीचं काहीतरी वर सही नाही करणार. नाही करणार, वाचून सही करणार. एवढे प्रोजेक्ट केले, वाचून सही केलं. आणि ते प्रोजेक्ट विषयी सांग ना, कसे कसे होत गेले, मिळत गेले. मग वस्तीमधनं आता माझ्या वस्तीचं काम झालंय, मग आता इतर वस्त्यांच्या काय समस्या त्या पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. जसे मुंबईचे लोक मुंबई महिला मिलन करतात, ते स्वतःच नाही बघत आहे, ते इतर लोकांचं पण बघतात. ते मार्गदर्शन मुंबई महिला मिलनकडनं मिळालं, जोकिन सरांकडनं मिळालं. मग आम्ही पुणे शहरामध्ये अनेक वस्त्यांमध्ये फिरायला लागलो. मग त्यांच्या समस्या काय, सगळ्यांच्याच पाण्याच्या नाही, मग कोणाच्या सॅनिटेशनच्या होत्या, मग कोणाच्या काय घरांच्या होत्या, कोणाच्या जागेच्या होत्या की त्यांना उठवणार होते त्या वस्तीमधनं रोड वायडिंग मध्ये किंवा इतर काय कारणाने. मग वेगवेगळ्या समस्यांचा सर्वे केला वस्ती पातळीवर आणि मग कळालं की इथे इथे ह्या सगळ्यात जास्ती समस्या आम्हाला त्या मला सॅनिटेशनच्या. महिला सांगायच्या की आम्हाला म्हणजे स्वच्छता नाही, एका बादलीमध्ये येऊन कॉर्पोरेशनचे महिला धुवून जातात किंवा पुरुष असन ते धुवून जातात. आणि 50-50 वर्षापूर्वीचे त्यावेळेला इंग्रजांच्या काळाचे टॉयलेट होते, सेफ्टी टँक होते. अक्षरशः कुठे कुठे तर सेफ्टी टँक असे फुटलेले होते की तिथे जीवितहानी पण होण्याची हे होती. मुलांच्या, लहान मुलांच्या, महिलांच्या म्हणजे सुरक्षिततेचं पण हे होतं आणि रिक्स होते. आणि ते टॉयलेट वापरण्याच्या ह्याच्यामध्ये हानिकारक म्हणजे त्यांच्या खूप म्हणजे हेल्थचे खूप त्यांना प्रॉब्लेम व्हायचे त्या टायमाला. आणि महिला उघड्यावर आंघोळीला बसणार, बाथरूम नसायचे, पुरुष कुठे युरिनलला इन्सिक्युरिटी पण, आणि मुलं कुठेही तिथं घाण आहे तर मग दारात बसणार, तसंच ओलडून सगळे लोक जाणार, सगळी घाण असायची. मग काहीतरी करायला पाहिजे. जोकिन सरांना सांगितलं आम्ही हा सर्वे केलाय, आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा काय करायचं. जोकिन सर म्हणले की रत्नाकर गायकवाड कमिशनर पुणे महानगरपालिकेमध्ये आलेले, तू ह्या सगळ्या सर्वे केलेला तो डेटा घेऊन तू तिथे जा आणि मग तू तिथे गेल्याच्या नंतर सांग की मी जोकिन सरांकडनं अशा संघटनेमार्फत आलोय म्हणून. तर मग तिथे गेल्याच्या नंतर मग रत्नाकर गायकवाडांना आम्ही भेटलो, अपॉइंटमेंट घेतली आणि भेटलो जाऊन. मग ते म्हणले अरे वा तुम्ही खूप चांगलं काम करता आणि मग बरं झालं तुम्ही टॉयलेटचं हे प्रपोजल घेऊन आलात. मी DNR तर्फे पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात टॉयलेट सॅनिटेशन प्रोग्राम करणार आहे, तर पहिलं प्राधान्य मी तुम्हाला देईन असं म्हटलं. मग आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या ज्या वस्त्यांमध्ये कामं करताल त्या त्या वस्त्यांमध्ये तुम्ही डेटा घेऊन या, कुठे कुठे समस्या आपण हे करूया. मग दुसरी मीटिंग त्यांनी बोलवली, जोकिन सरांना बोलवलं. मग जोकिन सर, संबंधित पुणे शहरातले सगळे अधिकारी, बाकीच्या इतर 7 संस्था, अशा मिळून 8 संस्था झाल्या. आणि मग 8 संस्थांनी मिळून आम्ही ते काय टेंडर वगैरे सिस्टम नव्हतं, DNR त्यांचा प्रोग्राम होता. मग त्यांनी त्या 8 संस्थांना सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने काम करणार. प्रत्येक संस्थेने आपल्या आपल्या बाजून घ्यायचं. चांगले चांगले त्यांनी रोडचे इकडचे तिकडचे घेतले. जोकिन सर म्हणले आपण थांबूया, आपण काही बोलायचं. आणि मग सगळ्यांच्या 7 संस्था घेऊन झाल्यावर मग जोकिन सर म्हणले जो कोई नहीं लेगा कौन सी संस्था, जहां तक नहीं पहुंचता है वहां तक मैं और मेरा महिला मिलन जाएगा. अरे वा. मग अख्ख्या पुणे शहरातले आम्ही टॉयलेट बांधले. बापरे. फर्स्ट फेज, सेकंड फेज आणि डे नाईट करून आम्ही. म्हणजे मग ते गवंडी कामावरती लक्ष ठेवा वगैरे सगळं तुम्ही केलं? सगळं म्हणजे टॉयलेट डेमोलेशन करण्यापासून ते पूर्ण करण्यापर्यंत हे टॉयलेटचं म्हणजे काहीच माहिती नव्हतं आम्हाला. आम्ही खूप ह्याच्यामध्ये नवीन. पद्मा गोरे, माझ्या मैत्रिणी सगळ्या, ज्योती बेंडे, परत अशा इतक्या बऱ्याच, नर्मदा बेताळे आणि ती भाभी म्हणून आहे त्या, सय्यद भाभी, बाकीच्या इतर महिला, खूप महिला होत्या. पुरोहित म्हणून एक मारवाडीन होती, ती पण माझ्याबरोबर. मग याच्यामध्ये रिक्षा चालक असो कोणी असो ते आमच्याबरोबर सर्वे करायला. मग सर्वे कसा करायचा आणि माप कसं घ्यायचं ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. मग आर्किटेक्ट होते आमच्याबरोबर, शरद महाजन म्हणून, ते आता ते एक्सपायर झाले. त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला, टेक्निकली पार्ट त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला. मग आम्ही त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. त्याच्यातून टॉयलेट बांधणं म्हणजे डेमोलेशन करण्यापासून ते बांधण्यापर्यंत. पण त्यावेळेला महिला कुणी कॉन्ट्रॅक्ट घेत नव्हते पुण्यामध्ये. मग त्यावेळेला तिथे आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. नगरसेवक लोक खूप
काही चांगले होते, काय म्हणायचे हे महिला बायका काय काम करणार आहेत, कॉन्ट्रॅक्टर नाहीये पुणे शहरामध्ये, गायकवाड साहेबांना काय काम नाही का, ह्या महिला शिकलेल्या नाहीये, त्यांना काय अनुभव नाही, ह्या काय काम करणार आहेत. कॉर्पोरेशनच्या अधिकारी पण काय सपोर्ट करायचे, काय म्हणायचे बघा आता सगळं संपलंय, आता महिला झाल्या कॉन्ट्रॅक्टर, महिला झाल्या आता कॉन्ट्रॅक्टर. रागायचं की नाही खूप, पण एकीकडे जिद्द करून दाखवलं. मग फर्स्ट फेज सेकंड फेज मध्ये चांगल्या क्वालिटीचं वेळेमध्ये आणि एकदम एक नंबर क्वालिटीची पैसा न खाता एकदम आलेला सगळा पैसा तिथे. जर कोणी मागणी पण केली, समजा एकाच दुसऱ्या नगरसेवकांनी, सगळ्यांनी सपोर्ट केला, एकाच दुसऱ्या नगरसेवकांनी जरी मागणी केली तरी मग आम्ही त्यांना म्हणायचो की तुम्ही मागताय तो पैसा जर आम्हाला कॉर्पोरेशनने दिला तर आम्ही तुम्हाला देऊ. फारच छान. मग ते काय म्हणले, मग गप्प बसले, मग गप्प बसायचे. नाही आम्हाला कामच नाही दिलं, त्यांनी दुसऱ्या संस्थेला दिलं, नाही दिलं दुसऱ्या संस्थेला दिलं. आणि मग अजून एक संघर्ष आमच्या सॅनिटेशनच्या ह्याच्यामध्ये घडला की फर्स्ट फेज सेकंड फेज केला आणि थर्ड फेज मध्ये आम्ही काम नाही केलं. फोर्थ फेज मध्ये टेंडर सिस्टम निघलं. पूर्ण पुणे शहरातले जे काय कॉन्ट्रॅक्टर लोक त्याच्यामध्ये आले, आले आणि त्यांनी बिलो मध्ये काम केलं, म्हणजे टेंडर कमी सांगून बिलो मध्ये, आणि आम्हाला कमी मध्ये करायचं होतं. आम्हाला जो आलेला पैसा त्या कामाला लावायचा होता, म्हणून आम्हाला काय ते वाढून बिल घ्यायचं नव्हतं. मग त्या टायमाला काही नगरसेवक कमी होते, पण कॉन्ट्रॅक्टर लोक जास्ती होते. आणि त्यांनी आम्हाला जर कधी तुम्ही टेंडर भरलं तर तुमचे पाय काढू म्हणून धमकी दिली आम्हाला. आम्ही म्हणलं तुम्ही आमचे पाय काढणार, ठीक आहे तुम्ही आमचे पाय काढा, पण तुम्ही आमचे पाय काढून पण आम्ही लंगडे झालो तरी आम्ही ते टेंडर भरणार, आम्ही ते टेंडर भरणार. एकीचे पाय काढताल, दोघीचे काढताल. आमचा पूर्ण 2-3 हजार महिलांचा पुणे शहरामध्ये ग्रुप, 2-3 हजार महिला, हो 2-3 हजार महिलांचा ग्रुप. आणि पुण्यातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे. तर म्हणे मग गप्प बसले. मग एक नगरसेवक घेतला त्यांनी आणि बाकी सगळे कॉन्ट्रॅक्टर. आम्हाला पुण्यामध्ये 8 मार्चचा दिवस होता तो, आणि त्यांनी आम्हाला पुणे महानगरपालिकेच्या खालच्या चौकनी जो गाभा आहे तिथे बोलवलं मेन याच्यामध्ये. मी आणि माझी एक सहकारी होते, आम्ही दोघी जणी तिथे गेलो. म्हणजे त्या मॅडमांना खाली बोलवलं. मग ते नगरसेवक म्हणले ताई आम्हाला काय तुमच्या संग भांडायचं नाही, पण तुम्ही एक काम करा की आम्ही तुम्हाला वाटलंच तर पैसे देतो, तुम्हाला काय लागेल ते, पण तुम्ही एक टेंडर भरू नका. आमचे कॉन्ट्रॅक्टर पहिल्यापासून ठरलेले, तुम्ही टेंडर भरू नका. तुम्ही इतक्या कमी मध्ये भरले तर ते तुम्हाला सगळे तुम्हालाच जातील, तुम्हालाच मिळणार. मग आमच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना काहीच नाही मिळणार. तर आम्ही म्हणलं बघा आम्ही महिला आहेत, आम्ही आधी टॉयलेटचे कामं केलेले आहेत आज, आणि माहिती नव्हतं की आज 8 मार्च आहे म्हणून. जिथे आम्ही फाईल टेंडर असं भरायला ज्या दिवशी जाणार, म्हणजे त्या दिवशी त्या महिलांना म्हणले यांचे फॉर्म बिम काय भरायचे नाहीत. त्या महिलाला म्हटले, ती महिला म्हटली ठीक आहे नाही भरत म्हटली. ती पण घाबरली थोडी. नंतर ते लोक सगळे बाहेर गेले, आम्ही असे पेपर आमचे गोळा करायला लागलो. ती म्हटली ताई आज 8 मार्चचा दिवस आहे, तुम्ही अजिबात मागे घेऊ नका, मागे घेऊ नका, तुम्ही हे टेंडर भरा. म्हटलं ताई खूप चांगली मार्गदर्शन केलं. आम्ही टेंडर तर भरणारच होतो, पण आज 8 मार्च ही माहिती नव्हतं. आम्ही 8 मार्चच्या दिवशी पाताळेश्वराच्या मंदिराच्या तिथे खाली गेलो, तिथे फॉर्म भरले, तिथे पॅकेट भरले, कोणाच्या पदराखाली, कोणाच्या बॅग मध्ये, कोणाचा एक जण जाऊन टेंडर फॉर्म त्याच्यामध्ये टाकले. आणि त्याच्यामध्ये मग ते लोक आधी कमी झाले, कारण का त्यांना डाऊट होता की आम्ही भरणार. आणि मग आम्हाला 25च टॉयलेट मिळाले बांधायला. पण आम्हाला आनंद झाला त्याच्यामध्ये. 2.5 करोड रुपयाचं कॉर्पोरेशनचा आम्ही फायदा करून घेतला. का तर ते पैसे तेवढे 2.5 करोड खाली आले. आणि कॉर्पोरेशनच्या लोकांनीच आमची स्तुती केली की खूप चांगलं केलं की धडा शिकवला तुम्ही, आणि तुम्ही 2.5 करोड रुपये कॉर्पोरेशनचा फायदा केला. म्हणजे जनतेचा पैसा वाचला. म्हणजे तो एक कॉन्फिडन्स आणि छान तुम्हाला म्हणजे यश मोठं ना, खूप मोठं यश. आणि मग त्यानंतर कोणी धमक्या वगैरे दिल्या? त्याच्यानंतर पण खूप वेळा असं झालं आम्हाला की आम्ही जो प्रोजेक्ट केला, हडपसरचा प्रोजेक्ट केला, ऐरोड्याचा प्रोजेक्ट केला, अशी डायरेक्टली धमकी नाही, पण त्रास देणं, मटेरियल चोरीला जाणं, मग काहीतरी मुद्दामून महिला कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणून आडफाटे घालणं. पण आम्ही विचार केला की नाही, आम्हाला करायचंय लोकांसाठी, जर आम्ही आज उतरलोय तर आम्ही करणारच. म्हणजे प्रोजेक्ट घेण्यापासनं जागेचा सर्वे करणं. हडपसरला आम्ही 618 घरं बांधली, कॉर्पोरेशन कडनं जागा मिळवली.
आणि तिथं लोकांचं जे पुणे शहरामध्ये जिथनं रोड वायडिंग, फायर ब्रिगेड रिझर्वेशन, कॉर्पोरेशन त्यांना हटवणार होतं. आम्ही त्यांना त्या लोकांना हक्काची घरं मिळवून दिली हडपसरला आणि मानधन पण मिळवून दिलं 718 लोकांना आणि 100 घरं बैठी चाळे बांधल्या. असं मिळून तो एक प्रोजेक्ट आम्ही महिलांनी पूर्ण कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेण्यापासून त्याच्यातल्या 4 बिल्डिंग आम्ही स्वतः महिलांनी बांधल्या. बाकीचं कॉन्ट्रॅक्टरला दिले जोकीन सरांनी, बाकीचं कॉन्ट्रॅक्टरला. आणि ही कामं करत असताना कुठेही स्पार्कचे लोक ह्याच्यामध्ये नव्हते, टेंडर घेताना नव्हते, टेंडर भरताना नव्हते किंवा संघर्ष करताना नव्हते. फक्त तो प्रोजेक्ट फंडर लोक आणणं आणि आमचा माहिती घेणं ह्याच गोष्टीमध्ये त्या लोकांनी बाकी सगळं आम्ही केलं. ते मग पैसे काढून देणं स्पार्कला आमचं काम, प्रोजेक्ट पूर्ण करणं. वस्ती पातळीवर ज्या समस्या येतात का लोक म्हणायचे आम्ही 30-40 वर्ष इथं राहतोय, आम्ही का जाऊ, इथं चिक्कल होता त्यावेळेला आम्ही राहत होतो, आता तुम्ही आम्हाला इथनं काढताय. आम्ही नाही काढत आहे, कॉर्पोरेशन उद्या तुम्हाला काढेल. आम्ही मधला मार्ग दाखवतोय की तुम्ही घर मिळेल तुम्हाला, तुम्ही ते पण नाही जर घेतलं तर तुम्हाला कॉर्पोरेशन घर नाही, एक तर घ्या नाही तर जावा, पण आम्हाला रोड करायचा, आम्हाला ब्रिज करायचा, आम्हाला गार्डन करायचं, रोड वायडिंग करायचं, रेल्वे करायची, मेट्रो करायची, असं समस्या त्यांचे प्लॅनिंग त्यांनी केलेले होते. मग या सगळ्यामध्ये लोक किती मानतात तुम्हाला? आता सगळ्या खूप मानतात. त्यांना एक हक्काचं घर मिळालं. आणि तुम्हालाही त्या याच्या सगळ्या घर मिळालं स्वतःला पण? पद्माताईंना मिळालं? पद्माताईंना नाही, हिचं अजून वस्तीचं पुनर्वसन व्हायचं, छाया गायकवाडला मिळालं. बर. आणि अजून एक 2-3 जण आहेत त्यांना मिळालं. आणि आता काम काय चालू आहे, म्हणजे आता काय करताय सध्या? नाही, मग तो प्रोजेक्ट झाल्यावर आम्ही येरवड्याचा प्रोजेक्ट पुढे बर. तिथे काय होतं? येरवड्यामध्ये घरांचा प्रोजेक्ट होता. तिथे इन्स्टिट्यूट प्रोजेक्ट होता, म्हणजे जागेवरच कच्ची झोपडपट्टी ती पक्की झोपडपट्टी करायची. ज्या लोकांची ऐपत नाहीये की आपल्याला घर मिळेल, अविनाश साळे म्हणून नगरसेवक होते, त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. आणि शीतल सावंत म्हणून ताई होत्या, आहेत त्या, त्यांनी पण खूप सपोर्ट केला आम्हाला. शांतीनगरमध्ये नगरसेविका आहेत त्या, आणि अविनाश साळवे पण नगरसेवक आहेत, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. आणि आपले प्रवीण सिंग परदेशी ते स्वतः राहिले झोपडपट्टीमध्ये 2 दिवस आणि ते जीवन जगले, कशा पद्धतीने राहतात ते त्यांनी पाहिलं. आणि मग त्यांनी हा घरांचा प्रोजेक्ट करायचं सांगितलं. आणि मग कॉर्पोरेशनच्या लोकांनी पहिलं प्राधान्य आम्हाला दिलं की आम्ही ग्राउंड लेवलला काम करतोय. मग त्यांनी आम्हाला बोलवलं, ताई कमिशनर साहेब घरं बांधण्याचा प्रोजेक्ट आणतात, तुमच्याकडे काय वस्त्या असतील, सर्वे वगैरे असेल तर तुम्ही या आणि तुम्ही आम्हाला लिस्ट द्या, आपण काम करूया. बर. म्हणजे इतकी तुम्ही माहीत झालात तोपर्यंत आणि विश्वास तुमच्यावरती झाला. आणि मग तो प्रोजेक्ट आम्ही 718 घरांचा, आम्हाला पहिला 775 घरांचा आम्हाला वर्क ऑर्डर मिळाली. आणि मग त्याच्यानंतर परत अजून 300 घरांचा शांतीनगरमध्ये 325 घरांचा एक हे मिळाला आम्हाला, वर्क ऑर्डर मिळाली. असा जवळजवळ 32 करोड रुपयाचा तो प्रोजेक्ट आम्ही. अरे बापरे. पण मग हा सगळा हिशोब कोण ठेवायचा आणि कसं ठेवायचा? ह्याच्यासाठी सीए असायचे, अकाउंटंट असायचे. ह्या सगळ्या करायला सीए अकाउंटंट येणार, स्पार्क पैसे पाठवणार. म्हणजे स्पार्क कधी पैसे पाठवणार? ज्या वेळेला 3/4 काम झाल्यावर, म्हणजे हे झालं, फाउंडेशन झालं, त्याचं बिल निघलं की ते बिल आम्ही स्पार्कला पाठवणार. मग स्पार्क त्याच्यातले सगळे पैसे नाही देणार, काही रक्कम ठेवून ते पैसे 60%, 50% त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना देणार. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणारे कॉन्ट्रॅक्टर, लाभार्थी आणि महिला मिलन. महिला मिलननी पण त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रॅक्ट घेतलं घरांचं, कोणी 20 घरांचं, कोणी 30 घरांचं, कोणी 50 नाही 20 घरांचं, कोणी 10 घरांचं, त्यांची कॅपॅसिटी आहे, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि त्यांनी ती घरं बांधली. एकदम चांगल्या क्वालिटीचं चांगला प्रोजेक्ट आम्ही पुणे शहरामध्ये केला. खूप फंडर लोक आले, खूप म्हणजे हाऊसिंग मिनिस्टर सुद्धा आले बाहेर देशाचे, खूप व्हिजिटर लोक आले, हाऊसिंग मिनिस्टर आले. सुसुलो म्हणून केपटाऊनची हाऊसिंग मिनिस्टर आहे, ती येऊन व्हिजिट करून गेली. चिलिकाटी म्हणून केनियाचे हाऊसिंग मिनिस्टर आहे, ते व्हिजिट करून गेले. भरपूर प्रमाणामध्ये लोक व्हिजिट करून जायचे. म्हणजे बाहेर उडीसाचे कमिशनर सुद्धा येऊन गेले, उडीसाचे आमदार येऊन गेले, महापौर येऊन गेले, परत कोल्हापूरचे सुद्धा येऊन गेले. म्हणजे पुणे शहरामध्ये जे जे प्रोजेक्ट तयार झाल्यासारखं एक
म्हणजे ते येऊन आम्हाला आमच्याकडनं मार्गदर्शन करून घेऊन गेले. बरोबर. आणि अजून एक सांगायची गोष्ट की यशोदामध्ये आम्हाला रत्नाकर गायकवाड बोलवायचे आणि तुम्ही कशा पद्धतीने टॉयलेट प्रोग्राम सक्सेस केला पुणे शहरामध्ये ते इथे सांगा. मग ती सुद्धा आम्हाला रत्नाकर गायकवाड त्यावेळेला तिथले महासंचालक होते, मग ते आम्हाला तिथं बोलवायचे. लोक जे ट्रेनिंगला यायचे ते आमच्याकडे बघून बसायचे की ह्यांच्याकडे काय डिग्री आहे आणि हे कसं काय एवढं करतात. हो, कारण आम्हाला सुद्धा पहिल्यांदा आम्ही ऐकलं होतं 10-15 वर्षापूर्वी, तेव्हा झालं होतं ना की बापरे, कोट्यावधीचा व्यवसाय कशा करतात या बायका, शिकलेल्या नाही कशा म्हणायच्या ना, म्हणजे म्हणायचं. तुम्ही परदेशी पण गेला होता आणि का ते कधी? परदेशी मी 2002 पासून जायला लागले. HDI म्हणून एक आमची ही कमिटी आहे, एक 30-35 देशांची. त्याच्यामध्ये मी कमिटी मेंबर जोकिन सरांनी मला केलं. आणि मग त्याच्यानंतर पहिल्यांदा मी ह्याला गेले, कंबोडियाला गेले, बँकॉक आणि कंबोडिया. त्याच्यानंतर मग पहिल्यांदा विमानात बसला? पहिल्यांदा विमानात. मग कसा होता अनुभव? खूप. म्हणजे माझे मिस्टर मला सोडवायला आले मुंबईला आणि मी रडायला लागले तिथे. ते जायला लागले तर मी रडायला लागले, माझ्या मुलांची आठवण आणि हे आता कसं काय मी कुठं चालले माहित नाहीये. तर जोकिन सरांनी डोक्यावरनं हात फिरवला, अरे बेटा रडायचं नाही, तू जे हे करते तुला आज रडायला येते पण काही वर्षांनी तुला वाटेल की खरंच खूप चांगलं केलंय, की तू जे काय केलंय पुण्यात ते तुला तिथं मार्गदर्शन करायला जायचंय आणि तिथं काय तुला शिकता येईल ते तुला इथे येऊन शिकायचंय. तू जे करते ते खूप चांगली गोष्ट करते. मग असं म्हणून मला जोकिन सर घेऊन गेले आणि मग कंबोडिया, बँकॉकला गेलो. त्याच्यानंतर फिलिपिन्स, बँकॉकला खूप वेळा जाणं झालं, साऊथ आफ्रिकेमध्ये खूप वेळा जाणं झालं. मग कॅनडाला गेले, ब्राझीलला गेले, चायनाला गेले, इटलीला गेले, नेदरलँडला गेले, मलेशियाला गेले. खूपच मोठीच माहिती आहे. पण मग तिथे भाषेचा कधी प्रश्न आला का? आणि एकूण कसं वाटलं? म्हणजे तुम्ही खूप जण बरोबर असायचात का, तू आणि कोणतरी ट्रान्सलेशन करण्यासाठी लोक असायचे? सिलिन दीदी म्हणून आहे, आमच्या स्पार्कच्या होत्या त्या खूप सपोर्ट करायच्या आम्हाला आणि त्या मार्गदर्शन करायच्या आणि ट्रान्सलेशन सुद्धा करायच्या. आता पण मी कधी कुठे मीटिंगला गेले की त्या मला ट्रान्सलेशन करतात. आता मी फिलिपिन्सला जाणार आहे 16 तारखेला. हो, ह्या नाही, पुढच्या सप्टेंबरच्या 16 तारखेला फिलिपिन्सला जाणार आहे. तिथे काय करायचं? ते म्हणजे एक एशियाची मीटिंग असते आमची दर 6 महिन्याला. वर्षातनं एकदा HDI ची मीटिंग असते आणि 2 वर्षातनं एकदा वर्ल्ड अर्बन फोरम म्हणून एक मीटिंग असते. जगभरातले सगळे लोक, मग गव्हर्नर असो, मिनिस्टर असो किंवा पॉलिटिकल लोक असो किंवा आमच्यासारख्या लीडर आणि संस्था आणि फंडर लोक इथे येतात. जे काय तुम्ही करताय त्याचं प्रेझेंटेशन तुम्ही करायचं तिथे प्रत्येकाचं. मग मी बिलगेस्ट फाउंडेशन मध्ये जाऊन प्रेझेंटेशन केलं चायनाला. बिलगेस्ट स्वतः इथे येऊन गेले, त्यांनी बघून गेले प्रोजेक्ट, टॉयलेट कसे बांधले, काय खैरेवाडीचं जे आम्ही टॉयलेट बांधलं ते येऊन बघून गेले. म्हणजे चांगल्या पद्धतीने ह्या कामामध्ये आम्ही रमून गेलो. म्हणजे महिलांच्या ज्या अडचणी आहेत, सॅनिटेशन, घर, पाणी, बाकीच्या इतर समस्या, कशा पद्धतीने आपण व्यवस्थितपणे सरकार बरोबर बसून विचारांची देवाणघेवाण आणि माहिती, सोशल इकॉनॉमिक सर्वे हे त्यांच्यापर्यंत आपण वस्ती पातळीवरच्या अडचणी, समस्या मांडल्या की जर योजना असेल तर लोकांपर्यंत पोहोचवायचं. एक मधलं माध्यम आम्ही सगळ्या महिला बनलो. कारण ते खूप महत्वाचं आहे की लोकांपर्यंत योजना पोहोचत नाहीत. म्हणजे सरकारी योजना बऱ्यापैकी चांगल्या असतात पण त्या पोहोचत नाहीत आणि सरकारी पण काय फार मोठे त्याच्यासाठी उत्सुक असतात असं पण नाही. म्हणजे कोणीतरी ते मध्ये खूपच महत्वाचं काम आहे ते. आणि हे सगळं काम करत असताना कुठे काहीतरी वाईट अनुभव येणं बाई म्हणून किंवा असं कधी घडलं? वाईट अनुभव असे आले की काही ठिकाणी आम्हाला सॅनिटेशनचं जे आम्ही उद्घाटनासाठी काही पॉलिटिकल लोकांना बोलवायचं होतं, ते लोक म्हणायचे की काय ह्या महिला काम करणार आहेत, नाही आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं नाही. तर त्यावेळेला कुठेतरी वाईट वाटायचं. आणि काही नगरसेवक होते असे की जसे जॉन पॉल अण्णा आहेत किंवा अविनाश साळवी आहे, इतर बरेचसे असे नगरसेवक होते की नाही ह्या महिला आहेत, ह्या काम करतात, ताईंना आपण सपोर्ट करायचा प्राधान्याने. ताई तुम्ही नारळ फोडा, आम्ही नारळ फोडायचं, तुम्ही नारळ फोडायचं. म्हणजे
हा पण अनुभव आला, एक चांगला वाईट असा. पण एवढंच की कमी शिकलेला, शिक्षण नसल्यामुळे जरा काय गोष्टींमध्ये आम्ही खूप आत्मविश्वास कमी सुरुवातीला होता. पण जसं जसं काम करत गेलो तसं तसा आत्मविश्वास वाढत गेला. मग प्राईम मिनिस्टर बरोबर बोलण्याची सुद्धा एक वेळ आली की आपले अटल बिहारी वाजपेयींबरोबर माझं 20 मिनिटाचं हे होतं, म्हणजे संभाषण होतं. पण त्यावेळेला लाल ह्याच्यामध्ये महलपशी दिल्लीला काहीतरी लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टच्या वेळेला नाही, तिथे काहीतरी असं दंगल झाली, त्यामुळे मग ते रद्द केलं. मग आम्ही BP सिंगकडे गेलो. त्यांनी आम्हाला आमच्या बरोबर वस्तीमध्ये आले. त्यांनी बचत योजना संघटना चालू केली तिथं वस्तीमध्ये नेऊन आम्हाला. आणि तिथे त्यांच्या घरी आम्हाला चहाला बोलवलं. आणि त्यांच्या घरी जाऊन बसलो आम्ही, चहा वगैरे घेतला आणि ते स्वतः वस्तीमध्ये आले. आणि तसंच थायलंडचे प्राईम मिनिस्टर, त्यांनी आम्हाला घरी जेवायला बोलवलं. आणि जेवायलाच नुसतं नाही बोलवलं तर राजशाही थाटासारखं आम्हाला त्यांनी अक्षरशः जेवण दिलं. हातामध्ये गजरे, बाहेर त्याची बैठक बसून नर्तकी नाचतात समोर नर्तकी नाचतात आहे. म्हणजे फील असा दिला की आम्ही सुद्धा ग्रेट, तुम्ही पण राजशाही. म्हणजे जोकिन सरांमुळे आम्हाला हे बघायला मिळालं. आणि हाऊसिंग मिनिस्टर बरोबर तर भरपूर प्रमाणामध्ये आम्ही प्रत्येक देशामध्ये जिथे जाईल तिथे हाऊसिंग मिनिस्टर बोलवायचे, तुम्ही कशा पद्धतीने कामं करताय. म्हणजे आम्ही काय करायचो की आम्ही इथलं जे पण काय करेल ते आम्ही तिथे केनिया, कंबोडिया किंवा इतर साऊथ आफ्रिकेमध्ये बरेच केपटाऊन आहे, डर्बन आहे आणि परत जोहान्सबर्ग आहे, झिम्बाब्वे, झांबिया आहे, युगांडा आहे. अशा देशांमध्ये जाऊन जिथे जास्ती हे आहे, म्हणजे असं तिथे बघून आपल्याकडची परिस्थिती त्या मनाने बरी असं वाटलं असेल ना. असं वाटतं 50-60 वर्ष ते लोक मागे आहेत अजून. काही ठिकाणी काय डेव्हलप आहे, जोहान्सबर्ग वगैरे डेव्हलप आहे, काही भाग डेव्हलप आहे, केपटाऊन डेव्हलप आहे, डर्बन डेव्हलप आहे. पण केपटाऊन मध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यात की तिथे ट्रेन जाते, इतक्या मोठ्या मोठ्या झोपडपट्ट्यात. जे वाटतं आपल्याला चांगले पण समस्या आहे. हो तेच तर. आणि तिथे स्त्री पुरुष समता आणि असं कधी तुम्ही बघितलं की आपल्याकडे बाईला कसं वागवतात, तिथे कसं वागवतात, का सगळीकडे सारखंच दिसलं? नाही, खूप फरक आहे, खूप फरक आहे. आपल्या देशामध्ये तरी स्त्रियांची खूप इज्जत करतात आणि खूप कमी लोक आहेत की ते स्त्रियांना असे हे करतात आहे. म्हणजे माझ्या जनरेशन मध्ये तरी मी पाहिले की इतकं पण नाही स्त्रियांना टॉर्चर करत आहे. आणि जे खूपच खालच्या पातळीचे लोक असतील, खालच्या विचाराचे, ते करतात. पण मी बाहेर देशामध्ये काही ठिकाणी असं बघितलं की स्त्रियांना, आत्ता मी युगांडाला गेले होते, तिथे पाहिलं कंपालामध्ये की स्त्रियांना एका मुलीला 9 मुलं, 10 मुलं. तिला माहित नाही की तो बाप कोण आहे त्या मुलाचा. इतका त्या मुलीचा गैरवापर करून घेतात की तिला हेच माहिती नाही की ह्या मुलाचा बाप कुठल्या संबंधातून. तिला आम्ही विचारलं, म्हणजे आम्ही सर्वे करायला गेलो होतो, व्हिजिट करायला गेलो होतो, तर तिथल्या लोकांनी आम्हाला दाखवायला नेलं की बघा ही अनाथ मुलं आहेत, त्यांना आम्ही सांभाळतोय आणि ह्या मुलांच्या आहेत, ह्या कोणी केक बनवतोय, कोणी काय प्रोडक्ट बनवतोय, स्वतःच्या पायावर उभा राहून मुलांचा सांभाळ करतात. बरं, एक मूल नाहीये, 8-9 मुलं, 5 मुलं, 4 मुलं. पण स्त्री ही मागे सरत नाही. शिकलो आम्ही, म्हणजे बघितलं आपल्या इंडियात तर खूपच स्त्रिया अशा हिंमतवान आहेत आणि खूपच, म्हणजे जशी झाशीची राणी तशा सगळ्या झाशीच्या राणी आहेत. जशा आपल्या इंदिरा गांधी आहेत, झाशीची राणी आहे, परत आपल्या जिजाऊ आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. म्हणजे तशा खूप आपल्याकडे अशा महिला आहेत. पण बाहेर देशामध्ये कमी अशा महिला आहेत की आमचा सहवासच जास्ती अशा महिलांबरोबर झाला की त्या खूप गरीब आहेत आणि स्वतःचं निर्वाह स्वतः करतात, पुरुषांचा विदाऊट सपोर्ट असताना. म्हणजे त्यांना खरंच सपोर्ट नाही. पण त्या लढाऊ वृत्तीच्या आहेत, म्हणजे खूप एकी करून लढणे आणि चळवळी करणे वगैरे. खूप चळवळी, म्हणजे एकत्रित येतात सगळ्या महिला आणि व्यवसाय करतात आणि मुलांचा सांभाळ करतात. म्हणजे त्या बापावर काहीच जबाबदारी नाहीये, सगळं बायकाच करतात. तिथे आज्या पण जास्ती असतात ना मदतीला, आईची आई जास्ती करून. ओके.
तुझ्या मुलांच्या बाबतीत कसं आहे? स्त्री पुरुष समतेच्या अंगाने कसं वाढवलंस, काय केलंस? माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या मुलांना मी वेळच नाही देऊ शकले. हो, या सगळ्या कामामुळे. या कामामध्ये मीच नाही, माझ्या सर्व ज्या मैत्रिणी आहेत त्या मुलांसाठी कमी वेळ दिला त्यांनी पण. आणि आम्हाला हे काम इतकं म्हणजे हे झालं की नाही, मला घर नव्हतं, मी कशा पद्धतीने राहिले तर आज ज्यांना घर नाही त्यांना घर मिळालं पाहिजे. जे डोंगरावर आम्हाला ओपन टॉयलेट मध्ये जावं लागायचं टॉयलेटला, तर नाही, टॉयलेट मिळालं पाहिजे. पाण्याचा संघर्ष आम्ही केला की इतकं पाणी मिळालं पाहिजे. म्हणजे लोकांच्या समस्या सोडवत 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 आम्ही याच्यामध्ये इतके रुतले गेलो की आम्हाला आपल्या मुलांकडे बघायला वेळ नाही, कमी वेळ मिळाला. कमी वेळ मिळाला. मला माहित नाही माझ्या मुलाला कोणती भाजी आवडते. बरं. म्हणजे लहानपणी कोणती भाजी आवडत. किती शिकली? मुलीचं माझ्या 14वी झालं, मग तिचं लग्न झालं. आणि लग्न बघताना कसं बघितलं, जावई कसा हवा असं का तिचं तिने जमवलं? लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज केलं. ओके. पण मी अरेंज मॅरेज करून दिलं. बर. हा, मी लग्न म्हणजे नीट. विरोध वगैरे काही केला नाही? नाही, लग्न करून दिलं तिचं, विरोध नाही केला. मुलगा चांगला आहे, लग्न करून दिलं. मुलांनी पण लव्ह मॅरेज केलं बारक्यानी. ब्राह्मण आहे मुलगी, तो इंटेरियर डिझायनर आहे, मुलगी पण इंटेरियर डिझायनर आहे. कॉलेजमध्ये त्यांचं लग्न झालं आणि ते लग्न, आता त्याला एक मुलगा व्यवस्थित आहे. आता एक लग्नाचा राहिला. ओके. म्हणजे ह्या संस्थेमध्ये काम करत असताना खरंच मुलांकडे वेळ द्यायला नाही भेटला. इतकं आम्ही सगळ्यांनी मिळून कष्ट केलं, पण त्याचा मोबदला आम्हाला जो मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. आणि ज्या महिलांना, ज्या लोकांसाठी आम्ही समाजकार्य केलं त्यांच्यासाठी सॅनिटेशन बांधून देणं किंवा घर बांधून देणं किंवा इतर काय गोष्टींसाठी, पाण्यासाठी असेल, सगळं संघर्ष केला. आनंद एका गोष्टीचा आहे की त्या लोकांना त्यांच्या सुविधा मिळाल्या आणि ते व्यवस्थित संसार करतात. लोक असे म्हणतात की ताई आमच्या मुली बिना लग्नाच्या असायच्या. मुलं आमची जर शाळेमध्ये गेले, चांगल्या इंग्लिश मिडियमला शाळेमध्ये टाकलं तर चांगल्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये चांगलीच मुलं येतात. आणि त्यांचे पालक म्हणायचे हा मुलगा नको, कुठे राहतो, मित्राच्या घरी जर गेला तर कुठे राहतो, तर मी अमक्या अमक्या झोपडपट्टीत राहतो. तर मग बाळा तू उद्यापासून या मुलाला घरी आणू नको. आणि ज्या वेळेला आता आज त्याच झोपडपट्टीचं पक्क्या स्वरूपात रूपांतर झालं आणि त्याला एक झोपडपट्टी नगर नाव दिलं, तर आज ती मुलं म्हणजे महिला असं उदाहरण सांगायच्या ज्यांची घरं झाली, कोणाच्या घरी टॉयलेट नसायचं. म्हणजे आता जे घरं बांधले त्याच्यामध्ये टॉयलेट आहे, नळ आहे, मीटर आहे, 1 BHK कोणाचं आहे, कोणाचं 2 BHK, कोणाचं म्हणजे जेवढी जागा होती तेवढं त्यांनी स्वतःचे पैसे घालून लोकांनी घरं तयार केले. पण एक आनंद असा आहे की महिला म्हणायच्या ताई आमचं घरी पाहुणे यायचे नाही, पत्र्याचं घर असायचं, गळकं असायचं. जर स्थळ आलं मुलीला बघायला तर ते लोक नाही यायचे. पण आज हे घर बघून आमच्या मुलीला चांगले स्थळ येतात, मुलांना स्थळ, आमची मुलं मुली शिकलेले चांगले पण स्थळ नाही यायचे, पण आज त्यांना स्थळ चांगले येतात. म्हणजे हा जो अनुभव आहे हा पैशाने नाही, म्हणजे हा जो आम्हाला आनंद आहे पैशाने नाही आम्ही विकत घेऊ शकतो. हा प्रत्यक्षात ज्या वेळेला आपण केलंय त्यावेळेला आपल्याला कळतं की आज ह्यांना जर इतका आनंद मिळालाय त्या आनंदापेक्षा कुठलाच आनंद नाही. आता भविष्यात काय करायचं बेत आहे? भविष्यामध्ये आता सध्या मला एवढं अजून एक माझं सांगायचं राहिलंय की ज्या संस्थेबरोबर स्पार्क संस्था म्हणून त्याच्या डायरेक्टर शीला पटेल त्या आणि त्यांचा जो स्टाफ आहे काम करणारा, विनोद म्हणून आहे, विनोद कुमार राव, शर्मिला म्हणून आहे, सुनीता म्हणून आहे आणि एक मारिया म्हणून आहे. असा जो त्यांचा स्टाफ आहे. आमचे जे जोकिन सर होते त्यावेळेला, जोपर्यंत जोकिन सर होते तोपर्यंत त्यांनी आम्हाला म्हणजे टॉर्चर नाही केलं. पण जोकिन सर जाऊन आज 6-7 वर्ष झाले, त्यांनी आम्हाला एवढं टॉर्चर केलं. मी बारले जोकिन हो गेले. कशाने गेले ते? त्यांना अटॅक आला. अटॅक आला. हो. तर त्यांनी ते गेल्याच्या नंतर त्या स्पार्कच्या लोकांनी आम्हाला त्यांचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. आणि ह्याच्यामध्ये शीला पटेलनी लक्ष द्यायला पाहिजे होतं की माझा स्टाफ कशा पद्धतीने, ज्या लोकांनी ग्राउंड लेवलला आज एवढे प्रोजेक्ट केले, एवढं कष्ट केलं, एवढी मेहनत केली, आज आपली संस्था एवढी मोठी केली, आज आपल्याला ह्या लोकांनी ग्राउंड लेवलला मेहनत केली म्हणून आज आपल्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला. तुमच्या संस्थेला मिळालाय पद्मश्री? शीला पटेलांना मिळाला, जोकिन सरांना मिळाला, जोकिन सरांना मॅगसेसे पुरस्कार पण मिळाला आणि जोकिन सरांना
नोबेल पुरस्कार मध्ये पण नॉमिनी म्हणून शांतता नोबेल नंबरला ते आले. ह्यांना मिळालं, ते पाकिस्तानचे आणि ते अजून एक जण होते त्यांना मिळालं. तर म्हणजे आज जर आम्ही ग्राउंड लेवलला ही मेहनत केली नसती तर आज संस्थेकडे ज्या वेळेला सुरुवातीला आम्ही एरोड्याचा प्रोजेक्ट घेतला त्यावेळेला संस्थेच्या अकाउंटमध्ये काहीच पैसे नव्हते. जसा आम्ही प्रोजेक्ट घेतला तसा संस्थेच्या अकाउंटमध्ये 50 करोड 100 करोड 200 करोड रुपयेपर्यंत पैसे यायला लागले. आणि मग त्यांचा ऑफिस खर्च, त्यांचा ट्रॅव्हलिंग, त्यांचं विमानाचं भाडं, त्यांचं पगार वाढणं, दर महिन्याला दर वर्षाला त्यांना सॅलरी वाढणं. आम्ही गेले 30 वर्ष काम करतोय, एवढी मेहनत करतोय, आम्हाला फक्त 3,000 रुपये मानधन म्हणून. बापरे. आणि ट्रॅव्हलिंगचा खर्च. आणि ज्या वेळेला जो पण प्रोजेक्ट आम्ही करेल कॉन्ट्रॅक्टरने इन्व्हेस्टमेंट करायची, मग आम्ही त्याचं बिल कॉर्पोरेशनकडनं काढायचं, संस्थेला पाठवायचं, मग संस्थेने ते पैसे आम्हाला द्यायचे. संस्थेने 1 रुपया सुद्धा स्वतःचा कधी इन्व्हेस्टमेंट केला नाही. ह्या प्रोजेक्टमध्ये एरोड्याच्या CHF म्हणून जिगीषा मस्कर म्हणून होत्या त्यांनी CHFच्या त्या पुण्यात अध्यक्ष होत्या, त्यांनी 3 करोड रुपये संस्थेला सुरुवातीला ह्या कामासाठी दिले CHF तर्फे. मग संस्थेने आम्हाला सर्वे करायचं जरी म्हणलं, सोशल इकॉनॉमिक, बायोमेट्रिक, कॅडेस्ट्रियल सर्वे करायचं म्हणलं तरी आम्हाला ते म्हणायचे पहिले तुमचे पैसे घाला. शीला पटेलचं बोलणं आहे, पहिले तुमचे पैसे घाला मग मी देते. अरे आम्ही कुठनं, आम्ही ट्रॅव्हलिंग घालू शकतो, एवढे पैसे कुठनं घालणार. मग जोकिन सरांना सांगितल्यावर मग त्यांनी 50,000 पाठवायचे, 25,000, 1,00,000 पाठवायचे. मग आम्ही तो सर्वे करायचा, मग त्याचे वाउचर, त्याची बिलं आमच्याकडे आज सगळं रेकॉर्ड आहे की आम्ही 1 रुपया पण कुठं खर्च केला तर त्याचे आमच्याकडे वाउचर आहेत. आणि आमच्या बँकेमध्ये 1 रुपया पण कसा राहिला किंवा 1 रुपया कसा वाढला याच्यासाठी CA असायचे, अकाउंटंट असायचे स्पार्कचे. 50 लाख रुपये पाठवले तर CAने सगळा येऊन हिशोब करायचा, किती गेले ट्रॅव्हलिंगला, किती गेले पगारास म्हणजे मानधनासाठी, किती तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी खर्च केले, तुम्ही किती ह्याच्यासाठी खर्च केले, त्यांनी लिहून पाठवायचं सगळं. कॉन्ट्रॅक्टर बिल त्यांनी लिहून पाठवायचं. जोकिन सरांनी ह्या कॉन्ट्रॅक्टरला आणि शीला पटेलनी त्यांच्या स्टाफने लिहून पाठवायचं, त्यांच्या अकाउंटंटने. ह्या कॉन्ट्रॅक्टरचं काम जर समजा 10 लाखाचं झालंय, त्याला 6 लाख दे, त्याला 5 लाख दे, त्याला 2 लाख दे, ह्याला 3 लाख दे, ह्याला 50,000 दे, हे तिकडून लिस्ट पाठवायचे. मग त्यानुसार आम्ही इथं चेक तयार करायचे, माझी सही आणि अजून एक महिलेची सही, अशा सहीने आम्ही ते पैसे द्यायचे. त्याच्यानंतर काय मॉडेल एक्झिबिशन त्याच्यातनंच करायचं, म्हणजे प्रत्येक गोष्टीला खर्च आम्ही त्याच्यातनं करायचा. त्यांचे CA इतके खुश व्हायचे की एवढी पारदर्शकता आणि एवढा चांगला हिशोब आम्ही कुठेच बघितला नाही. मी न शिकलेला महिला असून सुद्धा तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने हिशोब ठेवून आम्हाला, म्हणजे ते यायचे, सगळं त्यांच्या हातनं आम्ही करायचो. आणि स्पार्कने आम्हाला फक्त यूज अँड थ्रू केलं, आमचा वापर करून घेतला, आमच्या अशिक्षितपणाचा फायदा करून घेतला स्वतःचा. त्यांचा आणि त्यांच्या स्टाफचे कुटुंब त्यांनी व्यवस्थित असावेत, सगळ्यांचे कुटुंब व्यवस्थित असावे, अजून पण व्यवस्थित राहावे. फक्त त्यांचा त्यांनी म्हणजे हे करून घेतलं, चांगलं करून घेतलं. आणि आम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये काहीही दिलं नाही. आम्ही जे काय जोकिन सरांकडनं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्याच्या बदल्यामध्ये मी महिला मिलनला मार्गदर्शन केले की आलेला पैसा तुम्ही वायाला घालू नका. टॉयलेट सॅनिटेशनच्या कॉन्ट्रॅक्टमधनं 10% 15% मार्जिन भेटलं. घरांची कामं घेतली त्याच्यातनं आम्हाला 10% 15% काय मार्जिन भेटलं. त्याच्यात आम्ही जागा घेतल्या आणि घरं बांधली स्वतःची. पण त्याच पैशात नाही, त्याच्यात आमच्या कुटुंबाचा खूप मोठा, आमचा 10% असेल तर 90% कुटुंबाचा वाटा. असं करून आम्ही आमची स्वतःची आज घरं बांधली, जागा घेऊन. प्रत्येक महिला मिलनने स्वतःच्या जागा घेतल्या, स्वतःची घरं बांधली. जे स्वप्नातलं घर होतं ते आज आमचं स्वप्नातलं घर तयार झालं, पण ते आमच्या स्वकष्टावर. पण स्पार्कने आम्हाला जे राबून घेतलं, आज पण आमचे 50 लाख रुपये त्यांच्याकडनं येणे आहेत. महिला मिलनचे लाभार्थीचे एरोड्यातले स्वतःचे पैसे इन्व्हेस्टमेंट केल्यात गोरगरीब लाभार्थ्यांनी. आज त्यांनी वीट आणली, वाळू आणली, खडी आणली, सिमेंट आणलं, दरवाजे आणले, खिडकी आणल्या, फरशी आणली, प्लंबिंगचं सामान आणलं स्वतः लोकांकडनं कर्ज काढून. कॉन्ट्रॅक्टर लोकांनी, महिला मिलननी, लाभार्थ्यांनी आजपर्यंत आम्ही त्यांना 33 करोड रुपये दिले स्पार्कला बिल काढून कॉर्पोरेशनचं. शिवाय कॉर्पोरेशनकडनं स्टँडिंग कमिटीकडनं वेगळा ठराव करून आम्ही 15-15 हजार रुपये पर घराला वाढीव करून घेतले आणि ते स्पार्कला दिले. त्याची सुद्धा त्यांनी जाणीव नाही ठेवली. पूर्ण म्हणजे त्यांनी एक व्यवसाय म्हणून आम्हाला, म्हणजे ते एक व्यवसाय म्हणून बघितलं आणि नोकरासारखं ट्रीट केलं आणि टॉर्चर केलं, भरपूर प्रमाणात टॉर्चर केलं. पण मग तुम्ही काय त्या विरुद्ध लढताय, कोर्टात जाताय? आमचं चाललंय की त्या विरोधामध्ये लढावा, कोर्टात
म्हणजे जायचं आहे आणि लढायचं पण आहे. फक्त जरा थोडासा आम्ही वेळ देतो की अजून ते लोक आम्हाला म्हणजे काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर ठीक आहे, कोटा बाहेर सेटल झालं तर कशाला उगाच हे करायचं. आम्ही त्या गोष्टीची वाट बघतो की त्यांनी पॉझिटिव्हली यावं आणि समस्या इतक्या वर्ष एकत्र काम केले तर वाटत नाही की आपण त्या गोष्टी काहीतरी कोर्टात जाऊन करावं त्यापेक्षा ह्याच्यापर्यंत. पण शीला पटेलला माझं हे सांगणं आहे की आज तुम्ही जे मोठे झालात, आज तुम्ही जगामध्ये जाऊन प्रेझेंटेशन करताय, ते आम्ही केलेल्या कामाचं तुम्ही प्रेझेंटेशन करताय. तुम्ही केलेल्या कामाचं तुम्ही प्रेझेंटेशन करून त्याचा काय उपयोग नाही होणार आहे. ग्राउंड लेवलला जे तुम्ही आम्ही काम करतोय त्याचं तुम्ही प्रेझेंटेशन करताय. म्हणून आज तुमच्या संस्थेला कोट्यावधी लोकांचं फंडिंग मिळतंय, म्हणजे देतात आहे लोक. जर आम्ही जर ग्राउंड लेवलला जर काय काम नाही केलं तर तुम्ही तिथं काय प्रेझेंटेशन करणार आहे. त्या संस्थेचे तुम्ही मेंबर वगैरे नाही आहात का स्पार्कचे? मला त्यांनी स्पार्क SNS म्हणून त्यांनी एक कंपनी केली होती, त्याची मी मेंबर होते. मग त्याच्यामध्ये शीला पटेल आहे, जोकिन सर होते, सगळे होते. त्यांनी कधी मला त्या ह्याच्यातनं काढलं माहित पण नाहीये. पण नाहीये म्हणजे आता तुम्ही नाही, पण त्यांनी सांगायला रीतसर मला नाही हे करायचं तुम्हाला नका, पण तुम्ही रीतसर सांगा, लेखी कळवा. ते सुद्धा आजपर्यंत कळवलेलं नाहीये. शिवाय अचानकपणे सगळ्या महिलांना त्यांनी आता काही काम नाही, काम नाहीये, आमच्याकडे फंडिंग नाहीये आणि तुम्ही तुमचं बघा. ह्या वयामध्ये ह्या महिलांनी इतक्या वर्षाची सवय आम्हाला, तर आज काय करायचं ह्या महिलांनी. माझ्या जे ग्रुपनी एवढे वर्ष कष्ट केले त्याच्या मोबदल्यात तुम्ही त्यांना काहीच न देता तुम्ही डायरेक्ट त्यांना घरी बस म्हणणार आहे. काय करायचं माझ्या महिलांनी. गोरगरीब लोकांच्या नावावर ह्या लोकांनी एक वेळा नाही 10 वेळा फंडिंग घेतलंय. हडपसरच्या प्रोजेक्टवर, सॅनिटेशनच्या प्रोजेक्ट झालाय 10 वर्षापूर्वी, अजून सुद्धा त्यांनी म्हणजे 2015-16 मध्ये सुद्धा सॅनिटेशन प्रोजेक्टचे त्यांनी फंडिंग घेतलं आणि ते पुण्याला दिलं म्हणून दाखवलं. दिलं तर मग कसे दिले? कॅश दिले, चेकनी दिले, अकाउंटला ट्रान्सफर केले, तुम्ही दिले तर कसे दिले? तिकडे तुम्ही दाखवताय दिले म्हणून, मग आम्हाला कसे दिले हे विचारतोय आम्ही त्यांना. लेटरमध्ये आम्ही त्यांना 13 प्रश्न विचारल्यात, ते विचारतोय. त्याचं उत्तर नाही अजूनपर्यंत दिलं. किती जणींनी मिळून पत्र पाठवलं? आम्ही आता जवळजवळ 8-9 जणींनी मिळून पत्र पाठवलं. हो, आम्ही त्यांना 13 प्रश्नांची उत्तरं विचारल्यात, त्या देत अजून काही आली नाही दिलेलं. 1 वर्ष झालं अजून प्रश्नाचं उत्तर नाही. तुम्ही आता काय याच्यातून वेगळा मार्ग काढून स्वतःची संस्था वगैरे करायचा विचार करता? हो, NHDF म्हणून आम्ही स्वतःची फेडरेशन संस्था उभा करायचं. आमचे जे जोकिन शेखर भैया म्हणून अध्यक्ष, मी उपाध्यक्ष त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये ऑल इंडियामध्ये कुठे आम्ही समाजसेवेचं काम करू शकतो, म्हणजे असं लिगली. आता आमची भारतभराची भारतभर कुठेही करू शकतो. शिवाय आम्ही HDI मेंबर आहोत. HDI मेंबर मधनं स्पार्कला काढलं. तिथं त्यांनी काहीतरी फ्रॉड केला म्हणून त्यांना काढलं, असं तिथं आहे लिहिलेलं की फ्रॉड केलाय म्हणून. शीला पटेलनी आणि स्पार्कच्या लोकांनी फ्रॉड केलाय म्हणून त्यांना काढलं. महिला मिलन आहे, फेडरेशन आहे, आम्हाला का नाही काढलं? आम्ही आहोत. आता हे जे पुढचं तुमचं आहे संस्था, तिथे तुम्ही असंच पहिल्यासारखं काम करायच्या जिद्दीने करा. परत आता शून्यातनं विश्व निर्माण करायचं आहे. पण तुमची जिद्द बघता मला असं वाटतं की तुम्ही अजून जोमात काम कराल. आणि आता त्या अर्थाने जबाबदारी नाहीये, म्हणजे लहान मुलं आता मोठी झाली, शिकली आहेत, या सगळ्यात. त्यासाठी खूप शुभेच्छा आणि खरोखर तुम्हाला सलाम आहे. थँक्यू. खूप खूप थँक्यू. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.